मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं, फक्त ट्रेलर होता. आता सर तो अभी दिखाएंगे आपको. गाडीचं झालं टायर पंक्चर गाईज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मी चाललोय जरासं बाहेर, डोंबिवलीला चाललोय. तुम्हाला पण माहिती आहे माझं बाहेर म्हणजे कुठे असतं, डोंबिवली डोंबिवली डोंबिवली. तर बघूया, मी आज एका कामानिमित्त चाललोय. हे काम मी तुम्हाला नंतर सांगेनच, सो तोपर्यंत स्टे ट्यून. गाडीचं झालं टायर पंक्चर गाईज. चालवायला घेतली गाडी, बघतो तर काय गाडी एकदम डॉक डोक डूक 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 हलायला लागली. टायरचा आवाज यायला लागला, माझी फाटली पोल. आता गाडीचा टायर बदलायला आलं. गाईज मी जात होतो इथून, तर मला आमच्या डिझाईन्स दिसल्या आहेत, बघू शकता. LED बिलबोर्ड वरती लागल्या डिझाईन डोंबिवली स्टेशनला. गाईज मित्रांनो, आम्ही आलोय तुम्हाला एक सरप्राईज दाखवायला आज पण. मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं, फक्त ट्रेलर होता. आता सर तो अभी दिखाएंगे आपको, सो आप देख सकते हो. यहाँ पे हमारा होर्डिंग लग चुका है, हमारा किया हुआ डिझाईन. इथे आमचा लोगो, क्रिएटिव्ह पार्टनर, आणि ह्या डायरेक्ट फूड पर्यंत आपले डिझाईन आहेत, एंडिंग पर्यंत. सो थोडं लक्षात ठेवा गाईस, काम करत राहा. कधी असा विचार नका करू की आपलं काम हे कुठे दिसेल, कधी एक तुम्हाला संधी येईल धावून, एक टर्निंग पॉइंट येईल. तो टर्निंग पॉइंट घ्या आणि तुमचं काम करायला सुरुवात करा. या इथे अशा लाईनीत होर्डिंग्स लागल्यात, त्या डिझाईन्स पण आपणच केल्यात, माझ्याच एजन्सीने केल्या आहेत, ड्रीम्स मीडिया एजन्सी. सो तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही मला हे काम असं देऊ शकता, डिझायनिंगचं असो, प्रिंटिंगचं असो, सोशल मीडिया मॅनेजमेंट असो, सगळं. आज हे बघून खूप आनंद होतोय की असा मेन मोठा हायवे आहे इकडे. या हायवेला आपल्या लाईनीत आपण केलेलं काम दिसतंय, खूप आनंद होतोय बघायला. आणि तिथे आपला लोगो दिसतोय खास करून. सो खूप प्राऊड मुवमेंट आहे. हे फक्त एवढंच नाही आहे, अजून आहेत होर्डिंग्स ज्या ओव्हरऑल डोंबिवलीमध्ये लागल्यात. त्यात होर्डिंग आहेत, त्यात LED बिलबोर्ड आहेत. एक तर ट्रकवाला आहे, त्यानंतर अजून एक आहे तो फडकेला लागलाय, एक अजून लागलाय तो 90 फीट रोडला लागलाय. जर तुम्हाला आमच्या डिझाईन दिसल्या तर आम्हाला टॅग करायला विसरू नका गाईज. सो मजा वाटली काही बघून, आनंद झाला. हे बघा इथे पण डिझाईन आहेत. एक काळ होता, आम्हा दोघांना ड्रॉप लागलेला, मला आणि माझ्या मित्राला. आणि आज आमच्या दोघांचे लोगो बाजूबाजूला आहेत. हा इथे माझा क्रिएटिव्ह पार्टनर ड्रीम्स मीडिया आणि स्टोरी लाईन पार्टनर द डार्क रूम स्टुडिओ. सो आनंद तर खूप होतोय. मित्राला विचारूया त्याला कसं वाटतंय. जितेंद्र तो जरा सध्या कॉलवर आहे, आपण त्याला थोड्या वेळाने विचारूया त्याला कसं वाटतंय. काही त्याच्यानंतरची डिझाईन पण आपणच बनवलेली आहे. क्रेझी क्रिएटिव्ह पार्टनर विजय सेल्सच्या अगदी समोर एकदम. काहीच फुल आनंद होतोय, फुल आनंद, एकदम आनंद भरा माहोल आहे. डोळ्यात काहीतरी घाण गेले यार. या विजय सेल्सच्या समोरच आपली होर्डिंग लागलेली आहे. खूप आनंद होतो, अशा पब्लिक प्लेसवरती आपलं काम दिसतंय आणि आपण केलेल्या डिझाईन्स दिसत आहेत. कसं वाटतं शुभम? एक नंबर भाई, एक नंबर. हा, सो आपला मगाचा प्रश्न विचारायचा राहिलाय जितेंद्रला. तर एक काळ होता ना, आपल्या दोघांना ड्रॉप लागलेला आणि आज आपल्या दोघांच्या कंपनीच्या लोगोच्या मोठ्या मोठ्या होर्डिंगवर लागले. काय वाटतं तुझं? कसं वाटतंय? काय नाही, एवढंच बोलेल की चांगले कर्म करा, चांगले कर्म करत राहा. कर्म याचे दिसून येतात, बाकी काय नाही भावांनो. हे बघा, ही जराशी आमची डिझाईन आता इथे जराशी खाली आली वाटतं.
नाही नाही बरोबर आले. हे जे फिलिंग आहे भावांना हे खूप वेगळं फिलिंग आहे, हे नाही सांगू शकत. पैसे देऊन नाही मिळणार आहे. हा, हे काम पैसे- काम करून मिळणार काही. ठीक आहे. नाग्याची तर जाम हवा झाली भाई, तो डोंबिवलीत राहतो. सगळे येऊन जाऊन विचारतात भाई नाग्या स्पॉन्सर आहे द डार्क रूम स्टुडिओ भाई डॅनी पंडितच्या शोला. खतरनाक भाई, अनकलेवर फिलिंग. अजून एक आहे होर्डिंग, अजून संपल्या नाहीयेत. अजून एक आहे, अजून एक नाही 2 आहेत. तुम्हाला दाखवतो, बनून राहा ब्लॉग मध्ये. मी तुम्हाला होर्डिंग मी ऑलरेडी दाखवलेली आहे. तीच होर्डिंग आहे. अशा टोटल आपल्या किती लागल्यात ही एक होर्डिंग, त्या तिकडच्या 10, 2 तिकडे शिवाजी मंदिरच्या 13 टेम्पो 14, टोटल 10 होल्डिंग 3 स्क्रीन, 10 होर्डिंग 3 4 स्क्रीन 4 स्क्रीन. डबल पकडला तर 4. हा डबल पकडला तर 4, म्हणजे टोटल 14 ठिकाणी आपलं काम दिसले गाईज. पूर्ण डोंबिवलीच, पूर्ण डोंबिवली. ਲੱਕ ਲੱਗਿਆ ਮੇਰਾ ਕਿੰਨੀ ਯਾਰੀ ਧਰਤੀ ਨਾ ਲੱਕ ਲੱਗਿਆ ਜਦੋਂ ਹਿੱਕੀ ਉੱਤੇ VVS ਸ਼ਾਈਨ ਕਰਦੀ ਭਾਈ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਕਿ ਭਾਈ ਲੱਖ ਲੱਗਿਆ नुसतं खायचं बघा, नुसतं खायचं. बघू शेट काय हे कसं नाही ते कसं. बघू काय खाल्लं. पेढा घेतला उचलला तिथून. चोर बघा, चोर. गिबली चिबली चोर, जिलेबी गिबली चोर. वाढले किती भाई. चला आपण पहिले गुलाबजाम घेऊ. इसका साइज बड़ा रहता है क्या. ये दे दो 1 डजन और. एक गुलाब जाम खोल के दिखा मेरे को, ये वाला खोल के दिखा और उसमें ही डाल पैकिंग. एक प्लेट. ये कैंसिल कर. नहीं वो भी चाहिए, ये भी चाहिए. बात करके डाइटा करोगे तो कैसे चलेगा यार. ये दिखा ना खोल के है अंदर से. एक प्लेट खाने को भी दे दे. अरे चलो दोनों सेम है, कुछ नहीं है यार. जैसा वो है ना वैसा ही खरीद कर. अब फिर इसका 110 रुपए क्यों लगा है. सेम है तो. मावा ज्यादा पड़ा. ठीक है फिर ये 1 प्लेट खाने दे, दोनों मिक्स दे दो खाने. हम भी जरा डिफरन्स करते हैं ना. एक आम्ही गुबली चुबली जाम घ्यायला आलो आता. तिथे आम्हाला 90 रुपयाचा रेट आणि 110चा रेट आहे. आता आम्ही आज खुलासा करणार आहे. आतमध्ये किती असा फरक आहे. आतमध्ये सोनं आहे का चांदी आहे जरा बघू. इथे गोल्डन लिहिलंय आणि इथं स्पेशल लिहिलंय. यामध्ये चांदी असेल आणि यामध्ये सोनं असेल, म्हणून यांनी स्पेशल मावा जामून. आणि पण जामून का लिहितात बाई. गुलाब कुठे आहे. गुलाब नसतं ना ते. जामूनचं तर आमच्या समोर झाड आहे बाई. हा दे दो. हाँ हाँ ले भाई फाड़ के देखो भाई, जरा खुलासा करो भाई किसमें सोना शंभर है. देऊ ना और दो. थांबा गाईस, जरा मला फोन आलाय. आइसक्रीम के चम्मच से गुलाब जाम खाओ गाइस. भाई हे बघा सर्जरी चालली आहे भाई, याची सर्जरी चालली आहे. फुल फाडतोय. भाई मावा कुठे आहे? तो खोल. मावा मिक्स झालाय. मावा खाल्ल्यावर लाल लाल ना. भाई मावा आहे कुठे? भाई मला मावा पाहिजे रे. मावा हा कुठे? भाई भाई यो जरासा पांढरा आहे आणि ह्यो काय काळे आहे? आणि तो जरासा काळा आहे. काय सामान मी टेस्ट करून सांगतो. आता आम्ही सारे खवय मधून आणले आम्ही जज खात आहे. अरे बघ नाही नाही एक हे ह्याच्यातलं नाही हे आतून जाम मऊ आहे. हे ना कडक आहे. ह्यावाला चांगलं आहे थोडं. म्हणजे ह्यो म्हणजे गोल्डन. आपण घेतलेलं चांगलं आहे हा, ना. गोल्ड. काय कुठनं हे कुठनं आणले भाई. हा मास्टर शेफ मधून आणलाय आणि ह्यो आम्ही सारे खवय. जाम पैसा भाई. एक मी मिनिट. पण खातो भाई, मी पैसे भरणार जरा एक पीस खायला बघू दे जरा मला पण आम्ही भरवतो. बघू जरा कसं आहे. चांग खाल्ला भाई. गोल्डन वाला भरवला का. हा हा तो गोल्डन वाला आहे का? गोल्डन वाला वापरे गाईस. गोल्डन वाला घ्या. मला आवाला लावून बघ. दुकानाचं नाव काय भाई. हा बघा हे इथे स्वामीनारायण मंदिर आहे. स्वामीनारायणच्या इथे गुलाबजामचं शॉप आहे. हेवाला लावून बघ प्रफुल्ला. इथे येऊन खा. महादेव स्वीट्स. हाँ महादेव ने क्या शॉप का नाम क्या आपका बताओ. ओके. महादेव ना. महादेव स्वीट्स के आगे मेरा नाम बताओ और पैसा देके गुलाब जामुन लेके जाओ. कुछ फ्री नहीं मिलने वाला गाइस. मुझसे प्यार करती है या नहीं करती है. नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है. आयफोन 18 आलाय आमच्याकडे, तुम्ही बघू शकता. एकदम क्रेझी गणपती बाप्पा दिसतोय. ओ गणपती बाप्पा मध्ये भाई फुल क्रेझी चालतोय. वर्किंग पेज आहे. कोणाला विकत घ्यायचं असेल तर कमेंट करा भाई. ओनली 1 लाख. ओनली 3 लाख 3 दिरम्स. दादांचा फोन आहे एकदम मस्त गाडीसारखा. नो नेगोशिएबल प्राइस. हे बघा आमचे टॅलेंट बघा भाई, हिडन टॅलेंट गाडी काढायचं. सो गाईज आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. भेटूया
उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या म्हाताऱ्याचा लुक कसा आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय.